महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुक्ताईनगर जळगाव शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न अयशस्वी। भूसंपादनात जाणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी 2 महिन्यापासून जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलावर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न प्रशासनाने रविवारी केला, पण आमदार चंद्रकांत पाटील व आमदार एकनाथ खडसे व शेतकरी यांनी हा प्रयत्न हाणून पाडला। 2 दिवसात मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ असं आमदार चंद्रकांत पाटील व आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे। इंदोर हैदराबाद 753L या रस्त्याच्या कामादरम्यान पुलाचे काम सुरू आहे। येथे शेतकरी 2 महिन्यापासून आंदोलन करत आहेत। शासकीय दरानुसार जमिनीचा योग्य मोबदला मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। रविवारी सकाळी आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा धडकला। ही माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे घटनास्थळी दाखल झाले। दोघांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांना धारेवर धरले, तर शेतकऱ्यांनी आमचे आंदोलन चिरडण्यासाठी एवढा फौजफाटा आणला का असा प्रश्न विचारला। वाढता विरोध पाहता तत्काळ काम सुरू करण्याच्या तयारीत असलेले प्रशासनाला नमते घ्यावे लागले। यावेळी मोठा फौजफाटा व यंत्र सामोरे घेऊन आलेल्या प्रशासनाला माघार द्यावे लागले। यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार एकनाथ खडसे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। पाहूया याबाबत वृत्तांत महाराष्ट्र टुडे सोबत। ब्युरो रिपोर्ट शाबीर शेख, मुक्ताईनगर जळगाव। चला ठीक आहे। आज मुक्ताईनगर येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात आपण इथं आले, काय सांगाल साहेब? हे आंदोलन खूप दिवसापासून चाललेलं 753L इंदोर हैदराबाद हायवे जो आहे त्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने मुक्ताईनगर आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल भावाचा मोबदला देऊन खऱ्या बोडवण्याचं काम या शासनाने केलेलं आहे। मधल्या काळात शासनाचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्र्यांची चर्चा होऊन या संदर्भात तोडगा निघण्याच्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न चालले आणि उद्याही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गडकरी साहेबांची मीटिंग या सगळ्या महाराष्ट्राच्या प्रकल्पासंदर्भात आहे। मला असं वाटतं की त्या प्रकल्पाच्या संदर्भात जोपर्यंत महाराष्ट्र सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी वाट पाहिली पाहिजे आणि काम जे बंद आहे ते बंद ठेवलं पाहिजे। शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला तर शेतकरी जमीन द्यायला तयार आहे आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा या प्रोजेक्टला विरोध आहे का तर नाही, फक्त त्यांना जे त्यांच्या जमिनीला आज खऱ्या अर्थाने कवडीमोलचे भाव मिळत आहे, जे हायवे लगत आहे 753L आहे, अशा जमिनीचा योग्य मोबदला मिळाला तर या होणाऱ्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये किंवा देशाच्या विकासामध्ये त्यांचाही आपल्याला सहभाग राहणार आहे, सपोर्ट राहणार आहे। पण त्यांच्या रास्त भावना समजून घेतल्या पाहिजे। आज त्या संदर्भात आम्ही खऱ्या अर्थाने इथे आलो आहे। मोठं पोलीस बळ घेऊन आज कॉन्ट्रॅक्टर आणि नॅशनल हायवेने ते आंदोलन चिरडण्याचा जो प्रयत्न केला त्या संदर्भात त्यांना विनंती केली आणि थांबवण्याचा प्रयत्न केला की हा थांबवा। 2-4 दिवसामध्ये चर्चा होऊन लवकरात लवकर याच्यावर सरकार चांगला निर्णय घेईल आणि माननीय मुख्यमंत्री निश्चितच शेतकऱ्यांना योग्य भाव देतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि तो निर्णय लवकरात लवकर होईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल, तोपर्यंत थांबवा। शेतकऱ्यांनी एक टोकाची भूमिका घेतली, जर या ठिकाणी जर काही पर्याय नाही निघाला तर नदीमध्ये उडी घेऊ। तर ते शेतकऱ्यांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे। सरकार समजून घेतोय, आम्ही सरकारचे प्रतिनिधी आम्ही समजून घेतोय आणि आम्ही त्यांच्या आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी आहे। ते जे करतील त्याच्याबरोबर आम्ही राहू, कारण त्यांचा योग्य पद्धतीने मोबदला मिळाला पाहिजे हीच रास्त मागणी आहे, त्याच्याबरोबर आम्ही राहू। थँक्यू। शेतकरी संघर्ष समितीचा प्रयत्न नाही केला। आमच्या संवेदना ह्या शेतकऱ्यांबरोबरच आहे आणि याविषयी माननीय जिल्हाधिकारी महोदयांबरोबर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत तिथले त्यांची वेळोवेळी चर्चा वगैरे झाली, त्यातून मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे। आणि आजचं जे काम आहे ते पुलाचं काम आहे, सरकारी जागेवरचं काम आहे। त्यासाठी संबंधित यंत्रणेचे सर्व अधिकारी आणि कामगार वगैरे आले होते। पुलाचं काम आहे, पावसाळ्यापूर्वी करणं ते महत्त्वाचं असल्यामुळं त्यांनी 1-2 दिवसापूर्वी कामकाजाला सुरुवात केली होती। सर, या ठिकाणी शेतकरी आक्रमक होत शेतकऱ्यांनी एक इशारा दिलेला आहे की या ठिकाणी जर काही पर्याय जर नाही निघाला तर नदीत उडी घेऊ। संपूर्ण शासन व्यवस्था ही शेतकऱ्यांबरोबर आहे, शेतकऱ्यांसाठी काम करते आहे। असं कोणी जलसमाधी किंवा पाण्यात उडी मारण्याचा प्रसंग येऊ नये याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे। हा एक भाग झाला। दुसरा भाग आहे रेटच्याबद्दल लोकांची तक्रार आहे, त्याबद्दल आता त्या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री महोदय आणि संबंधित जे आपले लोकप्रतिनिधी आहे यांची चर्चा होणारच आहे। व तत्पूर्वी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सुद्धा चर्चा होणार आहे। आता बघूया काय मार्ग निघतो ते। पुढील निर्णय केव्हा होणार? 8-1 दिवसात निर्णयाची अपेक्षा आहे। तोपर्यंत काम सुरू राहील की बंद? तोपर्यंत माझी अपेक्षा आहे की जे काही अंशतः काम बाकी आहे पुलाचं ते करणं महत्त्वाचं आहे। आणि मगाशी जे PD साहेब जे बोललेत आपल्या सर्वांसमोर तो टेक्निकल इश्यू आहे आणि त्यांनी त्यांच्या
जे स्वरूप सांगितलेलं आहे ते महत्त्वाचं आहे, कारण पूर वगैरे अशा दृष्टिकोनातून इतर भागाला धोका वगैरे पोचतो आहे. त्या दृष्टीने पुलाचा जो अंशतः भाग राहिलेला आहे तो पूर्ण करण्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी वगैरे सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत निर्णय व्हायला काही दिवसांचाच अवधी बाकी आहे. शासन स्तरावरून आणि जिल्हाधिकारी स्तरावरून निर्णय होईल या आठवड्यात. सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. पोलीस बंदोबस्ताची गरज पडू नये असं मलाही वाटतंय. इंदोर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनी भूसंपादनाच्या संदर्भातला विषय गेले वर्ष दीड वर्षापासून सुरू आहे. शेतकऱ्यांची इच्छा आहे की हा महामार्ग झाला पाहिजे, परंतु योग्य असा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे. आणि तर या भागातील सर्व शेतकरी आज रस्त्यावर उतरले आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे, पण आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आणि प्रामुख्याने नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणून गाड्या आणल्या, पोलीस आणले, ॲम्ब्युलन्स आणल्या, SRP आणली आणि या माध्यमातून पोलिसांच्या दडपशाहीने या ठिकाणी या महामार्गाच्या पुलाचं काम सुरू करावं असं चित्र दिसतं आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची ही मागणी राहिलेली आहे की आम्हाला योग्य मोबदला झाला तर आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत. आम्ही विकासाला अडथळा आणत नाही, परंतु मातीमोल भावानं या जमिनी घ्यायच्या आणि त्यांना मोबदला द्यायचा नाही. याबाबत मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.